हितेंद्र भोईर पाती यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. महाकाळ मालजीपाडा संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. नक्कीच 5 ओव्हरचा सामना असेल. पाहूया दत्ताई स्पोर्ट्स शिवचंद्र संघामार्फत किती धावा जमवण्यात येतील 5 षटकांमध्ये. दत्ताई स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी पाहायला गेले तर जितेंद्र बंधू आणि मितेश भोईर अशी सलामीची जोडी आणि महाकाल मालजीपाडा यांचा सलामीचा गोलंदाज. आणि मालजीपाडा संघाने आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघांनी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री डाईस मध्ये पाठवून जायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय जय पाटील. आमच्या पवेलियन एंड कडून पहिले षटक घेऊन येतोय आणि त्याला सामोरा जाईल जितेश पाटील बंधू, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम 2 वेळा केलेला आहे. यस, पंचांचा इशारा. गेम ऑन. पहिला चेंडू जय याचा, सामोरा जाईल तो बंधू. पहिला चेंडू पुल करायचा होता आणि या ठिकाणी व्यवस्थित बॅटवर चेंडू घेता आला नाही आणि पहिला गडी बाद 0 धावसंख्येवर दत्ताई स्पोर्ट्स संघाचा गडी बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतोय तो म्हणजे जय. न्यू बॅटर इन चेतन पाटील चँग.
दुसरा चेंडू जय याचा सामोरे जातील ते चेतन पाडेल. आणि सरळ खेळून काढला जातोय. चेंडू मात्र हवेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच घेतला जातोय आणि दुसरा गडी बाद चेतनच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. या ठिकाणी 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय म्हणजे जय पाटील हा खेळाडू आणि हॅट्रिक वर येतोय. हॅट्रिकची संधी असेल आणि 15 प्लेयर असेल जो हॅट्रिक वर येतोय आणि त्यामध्ये 3 हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. न्यू बॅटर इन दिवेश. पाहूया तिसरा चेंडू जय याचा हॅट्रिक बॉल. डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण आणि मिसफिल्ड होते आणि या मिसफिल्ड चा येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. आणि मिसफिल्ड झाली आणि त्याचंच रूपांतर म्हणजे या 4 धावा आणि या 4 धावेनेशी संघाचं खातं खोललं जात आहे. 4 धावा 2 गडी बाद. आणि सरळ खेळून काढला जातोय. नो चान्स फॉर द फिल्डर. अजून येतोय खणखणीत चौकार. पुढील चेंडू जय याचा 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड. 1 धाव बघता बघता त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं जात आहे आणि या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या आणि नो चेंडूचा थर्ड अंपायर नाहीये या ठिकाणी. नो बॉल ना आणि हा नो बॉल घोषित केला जातोय पंचांमार्फत आणि या नो प्लस 2 धावा एकंदरीत 3 धावा येत आहेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 धावेंवर. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. पुढील चेंडू जय याचा
खेचून मारण्याचा प्रयत्न होता, फ्री हिट होता. आणि एक धाव आणि या एक धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 12 वर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. शेवटचा चेंडू जय याचा. मितेश याने खेळून काढलेला चेंडू आणि चेंडू निघून जाईल सरळ 4 धावांसाठी. अजून एक खणखणीत चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. एकंदरीत पाहायला गेलं तर आधी जय याने चांगली सुरुवात केली होती. लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. त्यानंतर दिवेश आला, त्याने 2 चेंडूवर 2 चौकार खेचले आणि शेवटच्या चेंडूवर मितेश याने 1 चौकार खेचला. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च करतोय आणि महागडा ठरतोय तो म्हणजेच जय हा खेळाडू. आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच गोलंदाज केवल गिरजामात्रे एंड कडून. पहिलं षटक खूपच महागडं ठरलं जात आहे जय याचं. केवल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय दिवेश साठी. पहिला चेंडू आणि ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, मिस फील्ड होते आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. खराब असं क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे मालजीपाडा संघाचं आणि या 4 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 धावेंवर. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू घेऊन सज्ज होते केबल. हॅलो, हा बोल ना भाई. आणि
चिप्स केला जातोय. त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये. अजून एक चौकार आणि या 4 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 26 या धार संख्येवर. दोन लगातार गडी बाद झाले होते दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचे. त्यानंतर दिवेश आला आणि त्याने या ठिकाणी धुमाकूळ घातलाय. 7 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी करतोय. केवळ याचा चौथा चेंडू गिरजा मात्रे एंड कडून सामोरं जाईल तो दिवेश. आणि ऑफ साइडला घेऊन काढलाय. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण आणि चेंडू निघून जातोय तो 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चौकार. धन्यवाद डीजे. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 30 धावेंवर. केवळ देखील या ठिकाणी काहीसा महागडा ठरला जातोय. आणि पाहूया किती धावा जमवल्या जातील दत्ताई स्पोर्ट्स शिवचंद्र या संघामार्फत. आणि फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फील्ड करते तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 31 धावेंवर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील आणि फलंदाज असतील ते मितेश आतापर्यंत 1 चेंडू फेस केलाय आणि 4 धावा बनवल्यात. शेवटचा चेंडू खेळून काढला जातोय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ आणि निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. अजून एक चौकार आणि पाणी पुरवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आणि वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय जय पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर.
आणि 35 धावसंख्या होते दत्ताई स्पोर्ट जुचंद्र या संघाची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि पॉवर प्लेचं बंधन आता समाप्त होतोय. पहिला चेंडू जय पाटील याचा दिवेशसाठी आणि चेंडू काहीसा वरती हवेत राहिलाय. तू घेऊ का मी घेऊ अशी परिस्थिती आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावेंवर. चेंडू काहीसा हवेत राहिला होता त्या ठिकाणी 2 फिल्डर एकमेकांना बघत राहिले. व्यवस्थित कॉल करता आला नाहीये आणि चेंडू सेफली लँड होतोय आणि त्याचा पुढचा चेंडू हो ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू होता. त्याला सन्मान दिला जातोय. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेवर समाधान मानलं जात आहे. या 1 धावेनिशी संघाची धाव संख्या 38. आता चांगली नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली जाते जय मार्फत. आता सामोरं जाईल तो मितेश. लोअर फुल टॉस चेंडू होता. भिरकावण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू चकवा देऊन निघून जातोय सरळ कीपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. अजूनही 2.3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रनवे मध्ये बिगाड. मितेश आतापर्यंत 3 चेंडू फेस करतोय. 8 धावेंवर खेळतोय. आणि उचलून फेकलाय. या फटक्यामध्ये होते वजन आणि मितेशला भेटतील धावा अर्धा डझन. षटकार. आणि चेंडू बुरवायचा आहे. आता मितेश याची बॅट काहीशी तळपली जाते. मितेश याचा विचार केला तर दत्ताई स्पोर्ट्स संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू, सलामीला येणारा खेळाडू आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 धावेंवर खेळतोय. आता जय याच्यावर आक्रमण चढवलं जात आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा ऑफ साइडला फिल्डर होते त्या ठिकाणी आणि मितेश याची खेळ संपुष्टात. गडी बाद. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी न्यू प्लेयर जात आहेत. हितेंद्र भोईर ज्यांना पातिया नावाने प्रसिद्धी मिळालेली आहे. शेवटचा चेंडू जय पाटील याचा.
न्यूमॅन इन, हितेंद्र भोईर पाती. शेवटचा चेंडू असेल जय याच्या षटकातील. आणि खेळून काढला जाते चेंडू. एक धाव पूर्ण आणि एक धावेवर समाधान मानलं जात आहे. या एक धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 45 वर. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर जो गडीबाद झाला मितेश आणि दिवेश यांच्यामध्ये 16 चेंडूमध्ये 44 धावांची भागीदारी त्यांनी राखली होती. आणि न्यू बॉलर आकाश गिर्जा मात्र एंड कडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं. 45 धाव संख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्याला सामोरं जाईल हितेंद्र भोईर, लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. पहिला खूप चांगला असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. डॉट चेंडूची समाप्ती. जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला काहीसं कनेक्ट करता आलेलं नाहीये. अजून एक डॉट चेंडू. लगातार ते 2 चेंडू डॉट जात आहेत आणि धाव संख्या आहे ती 45. या ठिकाणी खेळून काढला जातोय एक धाव. आणि या ठिकाणी काय घडलं जातंय, दिवेश याचा दुसऱ्या धावेचा कॉल होता, मात्र हितेंद्र भोईर यांच्या मार्फत थांबवण्यात येत आहे. एकच धाव आणि या एक धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 46 धावेंवर. अजूनही 1.3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुढील चेंडू आकाश याचा आणि दिवेश आतापर्यंत पाहायला गेले तर 11 चेंडू खेळून 29 धावा करतोय. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या ठिकाणी बॅकिंग केलं जात आहे आणि या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा. 3 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधील. या ओव्हर मध्ये जराशे मोठे फटके आणि एज लागते आणि टेकन. अजून एक गडी बाद.
धन्यवाद डीजे. 13 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान देऊन आउट होतोय तो म्हणजे दिवेश. न्यू मॅन इन निखिल पाटील. शेवटचा चेंडू असेल आकाश याचा. अजूनपर्यंत खूप चांगली अशी ओव्हर राहिलेली आहे. अजूनही एकही मोठा फटका मारून दिलेला नाहीये आकाश याने या त्याच्या ओव्हरमध्ये. आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. काहीसं रोखून धरलंय दत्ताई स्पोर्ट्स शिवचंद्र या संघाला. शेवटचा चेंडू असेल आकाश याचा. हलक्या हाताने प्लेस केले जाते. एक धाव घेतली जाते सिंगल. आणि या सिंगलनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोचते ती 49 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. थँक यू बंटी, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. येत्या 4 षटकांमध्ये शेवटचं षटक फ्लॅगवरचं षटक कोणावर जिम्मेदारी दिली जाईल जय महाकाल मालजीपाडा संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूला दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र समित अँड कंपनी. काय फलंदाजी केली जाते. बंधू याला आपण बघितलं होतं जो की पहिल्या चेंडूवर अगदी गोल्डन डकचा शिकार तो ठरला होता. त्याच्यानंतर मितेश याने 5 चेंडूचा सामना करत तो 14 धावांची बाद झाला. त्याच्यानंतर चेतन हा देखील अगदी गोल्डन डकचा तो शिकार झालाय. त्याच्यानंतर दिवेश याने कुठे ना कुठे पारला मात्र सांभाळलं होतं. त्याने 13 चेंडूचा सामना करत 31 धावांवर तो देखील बाद झालाय. समीर येतोय वैयक्तिक पहिलं तर फंगाफाटी 5वं षटक तो घेऊन येतोय. अगदी पॅव्हलियन बॉक्सच्या समोरून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डीप मध्ये असं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघू शकतो. एका बाजूला लॉंग ऑफ डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण बघू शकतो. त्याच्यानंतर डीप लॉंगला क्षेत्ररक्षण बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण बघू शकतोय. त्याच्यानंतर एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण बघू शकतोय आणि एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण बघू शकतोय. 30 फरकामध्ये एक शॉट कव्हर क्षेत्ररक्षक बघू शकतो. कव्हर बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर एक फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक बघू शकतो. एक फाईन लेगला क्षेत्ररक्षक बघू शकतो. या प्रकारे 30 फरकलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. निखिल पाटील एक जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू या संघाचा एक हिरा म्हणून ज्याला ओळखलं जाते तोच स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. ओ पहिला चेंडूवर अगदी रंगवेमध्ये चुकला जातोय गोलंदाज समीर राऊत. धावसंख्या 49 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4 गडी बाद झालेत. तर दुसऱ्या बाजूला हितेंद्र पाती थोडाफार स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. अगदी 4 चेंडूचा त्याने सामना करत 2 धावा त्याने बनवल्यात आतापर्यंत. पहिला चेंडू अगदी ओव्हरपिच चेंडूला मात्र अगदी समालोचन कक्षीला सलामी दिलेला षटकार बघायला मिळतोय. सीमा रेषा पार येतोय निखिल पाटीलच्या बॅट मधनं षटकार. बँकडीचे या 6 धावाने धावसंख्या झपाट्याने पुढे जाते ती म्हणजे 55 या आकड्यावर. यावेळेस बघा डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक इथे मात्र 30 फरकामध्ये घेतला जातोय आणि शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला घेतला जातोय. पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. स्वतः समीर राऊत चेंडूच्या मागे मात्र चेंडू नाही का थांबणार.
चेंडू मात्र अगदी 2 धावा देऊन जातोय. चांगला प्रयत्न केला होता, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत गेले होते, मात्र अगदी ते पोहोचले देखील नाही आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 57 या आकड्यावर. काय कमालीची फलंदाजी करत असताना अगदी स्वतःच्या होम फ्रीजवर बॅटिंग करताय, याचा मात्र पुरेपूर फायदा घेतात आहेत ते म्हणजे मिस्टर निखिल पाटील. 2 चेंडू त्यांनी सामना केलाय आणि 9 धावांवर खेळतात. यावेळी मात्र आखू टप्प्याच्या चेंडूला फेकून दिलंय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, सीमा रेषा पार षटकार बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने बघायचं झालं ना तर मात्र पूर्णपणे समाचार घेतला जातोय. समीर राऊत कदाचित गोलंदाजी फटे येतात, मात्र आज कदाचित शॉट मला वाटतं गोलंदाजी आहे, त्यामुळे स्वतः गोलंदाजी फटे आलेत आणि पूर्णपणे निखिल पाटील मात्र समाचार घेतलाय. अगदी 2 चेंडू मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. तो मात्र पोचला जातोय. निखिल आतापर्यंत 4 चेंडू त्याने सामना केलाय आणि 15 या धावसंख्येवर तो खेळला जातोय. चांगली भागीदारी, कुठे ना कुठे एका बाजूला स्ट्रगल करतोय हितेंद्र पाती, मात्र दुसऱ्या बाजूला निखिल पाटील अचूक टप्प्याचं खऱ्या अर्थाने मात्र पूर्णपणे समाचार घेण्यासाठी मात्र तो जाणला जातोय. अगदी डेटवर स्पेशलिस्ट बॅटिंग साठी मात्र तो ओळखला जातोय, तो म्हणजे निखिल पाटील. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 63 63 या आकड्यावर. चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू भरपूर हवेत बघायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज देखील गेले होते चेंडूला उचलण्यासाठी, मात्र इथे मात्र काय बघायला मिळतं तर धावचीच्या स्वरूपात हितेंद्र पाती याला मात्र परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर सूरज भोईर. अजून एक हार्ड हिटर असा बॅटर्स बघायला मिळतोय दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाचा. हितेंद्र पाटील थोडासा नाराज केलंय या मॅच मध्ये, त्याने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र आखू टप्प्याच्या चेंडूला फेकून दिलंय वाईडिश बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार येतोय अजून एक षटकार निखिलच्या बॅटमधनं. तर या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 70 या आकड्यावर. चांगली धावा जमा केली आतापर्यंत निखिल पाटील याने. अगदी तो शेवटच्या षटकामध्ये आलाय आणि पुरेपूर समाचार घेतलाय मिस्टर समीर राऊत याचा. शेवटचा चेंडू लास्ट टू गो पहिल्या इनिंग मधला. याला देखील मात्र फेकून दिलंय सीमा रेषा पार येतोय निखिल पाटीलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा षटकार. थँक यू. चला कानाई पाये ए संघाचा संगणक प्लीज या. इथे मात्र चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय आणि मालजीपाडा संघाचा देखील एक प्रतिनिधी आहे इकडे, म्हणजेच नो डाऊट प्रतिनिधी आहे त्यांचा. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. जिंकण्यासाठी 76 धावांचं लक्ष.
76 धावा झालेत आणि 77 धावांचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी. 76 धावा झालेत आणि 77 धावांचं टार्गेट. खऱ्या अर्थाने 30 चेंडू आणि 77 धावांचं टार्गेट असेल. एका बाजूला झुचंद्रचा संघ बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला मालजीपाडाचा संघ बघायला मिळतोय. कुठचा संघ या मॅच मध्ये वर्चस्व पुढे नेईल आणि काय होईल, काय घडलं जाईल या स्पर्धेमध्ये, नक्कीच आम्ही मात्र एक ब्रेक घेतोय आणि लगेच मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. चिट्ट्या पाय संघाचा कर्णधार आलेला आहे पराग पाटील. चिट्ट्यांचा इथे ड्रॉ होतोय. चिट्ट्यांचा इथे ड्रॉ होतोय. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचा आहे. प्रभाकर पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया सहर्षाचं स्वागत श्रद्धांजली चषकामध्ये. तर 2 चिट्ट्या आहेत. बाय मिळाले आहे विजयता संघ. कानाई ए आणि कानाई बी या दरम्यान सामना होईल. नाणेफेक लगेच करून घेतो आम्ही. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. साहेबांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. नाणेफेक केली जाते प्रभाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही एकाच परिसरातील एकाच गावातील संघ कानाई पाये आणि कानाई पाये बी 2 संघ बघायला मिळतात. फलंदाजी जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. समीर राऊत आणि केवल अशी सलामीची जोडी बघायला मिळते जय महाकाल मालजीपाडा या संघाची. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर निखिल पाटील बघायला मिळतोय. दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतोय आमच्या समालोचन कक्षेमधून. पहिला चेंडू टाकण्यासाठी निखिल पाटील. अगदी पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चालू आहे. समीर राऊत पहिला चेंडू पेच करत असताना सामोरं जातोय. पहिला चेंडू अगदी ब्लॉकल मध्ये चेंडू हाताळला होता. इथे मात्र काय बघायला मिळतं, मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचं रूपांतर चौकामध्ये कन्वर्ट केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. अगदी मितेश मार्फत झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. जातोय चेंडू चौकाराकरिता.
थँक्यू डीजे. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय जरूर. पुण्यात निखिल पाटील राईट हँड ओव्हर द विकेटने समीर सादी. यावेळी मात्र अगदी समालोचन कक्षेला सलामी दिलेला षटकार बघायला मिळतोय. फेकून दिलंय सीमा रेषा पार. येतोय समीर राऊत यांचा षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र काय घडलंय तर दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके बघायला मिळत आहेत. 10 धावांशी समीर राऊत खेळी करतोय. कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह पाडलंय मिस्टर निखिल पाटील याला. यावेळेस मात्र दिशामध्ये भरकटला जातोय. अपशिक भरपूर सोडून जातोय. पंच लगेच आमच्यापर्यंत वळले जातात. अवांतरनिशी धावसंख्या वाढली जाते 11 या धावसंख्येवर. बिनबाद 11 अशी सुरुवात बघायला मिळते या षटकामध्ये. 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक चालू आहे. निखिल पाटील तिसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते. अगदी लागोपाठचे 2 चेंडू त्याने स्वैर हाताळलेत आणि वाईटच्या स्वरूपात चेंडू मात्र धाव गणली जाईल. या 1 निशी धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या आकड्यावर. कुठे ना कुठे दिशा भरकटलाय गोलंदाज निखिल पाटील. त्याला मात्र कमबॅक करावं लागेल आणि असे मॅचेस त्याने असे मॅचेस त्याने अधिक जिंकवलेले आहेत. ते म्हणजे दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाला. यावेळी मात्र अगदी हुकचा फटका खेळलाय. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय अजून एक चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 16 या आकड्यावर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. निखिल चौथा चेंडू घेऊन जाईल. या मात्र इनसाइड आउट चेंडूला करण्याचा प्रयत्न झाला होता. मितेश भोईर येत आहेत चेंडू खाली. मात्र त्यांच्यापासून झेल सुटला गेलाय आणि जीवनदान अजून एक मिळालं जातंय आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे 20 या आकड्यावर. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. झेल सुटलाय. मितेश भोईर चुकी करत नाहीत मात्र यावेळी चुकी झाली त्यांच्याकडनं. चांगला खेळाडू आहे. अशा चांगला झेल पकडत असतो तो. या मात्र अगदी चेंडूला मात्र ओळखलं होतं. स्लॉर 1 चेंडूला मात्र फेकून दिलंय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. या 4 निशी धावसंख्या पुढे सरकली आहे 24 या आकड्यावर. पूर्णपणे समाचार घेतला जातोय खऱ्या अर्थाने निखिल पाटील याचा. झेल हा व्हायला हवा होता. अगदी गोलंदाज आपला मात्र पूर्णपणे चांगली गोलंदाजी करतोय मात्र शतरक्षक त्याला साथ देत नाही आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. शतरक्षक आहेत. 1 पासने दिवेश चेंडूला कलेक्ट केला जातोय तोपर्यंत 1 धाव मिळेल. या 1 धावनीची धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 25 या आकड्यावर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 25 अशी स्थिती बघायला मिळते जय महाकाल मालजीपाडा या संघाची. यस डीजे.
आहे. तर धावसंख्या झाले 25 धावसंख्या. पहिलं षटक संपले. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिले जातंय मिस्टर हितेंद्र भोईर याला. आक्रमक रूप आतापर्यंत धारण केलंय फलंदाज समीर राऊत याने. समीर आतापर्यंत किती धावांवर खेळतोय तर 23 या धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 23 या धावसंख्येवर आतापर्यंत तो खेळतोय. स्ट्राईक एंड कडे बघायला मिळतोय. दुसरं षटक P2चं षटक बघायला मिळतं हितेंद्र भोईर यांच्याकडनं. कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जरूर जाऊ धावा खर्च केल्यात. यावेळी बॅटची एज आणि समीर राऊत बॅक टू द पॅव्हिलियन जातोय मिस्टर समीर राऊत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर आदेश. अगदी 23 या धावसंख्येवर गडी बाद झालाय मिस्टर समीर राऊत. अगदी आपल्या संघासाठी मात्र उपयुक्त फारी त्याने मात्र खेळून मैदानाच्या बाहेर तो गेलाय. नवीन फलंदाज आदेश पाटील एक अष्टपैलू असा खेळाडू बघायला मिळतोय. अनेक मॅचेस त्याने जय महाकाल मालजीपाडा या संघाला जिंकून दिलेल्या आहेत. मात्र याच विशेष या खऱ्या तर मात्र मी म्हणेन जी सिच्युएशन आहे ना त्या मात्र सिच्युएशन मधून पुढे निघावं लागेल ते म्हणजे आदेश पाटील याला. यावेळेस मात्र अगदी सन्मानपूर्वक चेंडूला खेळले जाते. चेंडू मात्र डीप वरून शतरक्षक आलाय. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन मधून मात्र शतरक्षक एक धाव खर्च करतो. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 26 या आकड्यावर. या एक धावण्याची केवळ येतोय भरपूर वेळेनंतर मात्र त्याच्याकडे स्ट्राईक बघायला मिळते. तर हितेंद्र आतापर्यंत त्याने 2 चेंडूमध्ये एक धाव आतापर्यंत खर्च केलाय. एक गडी त्याने बाद केलाय. यावेळी मात्र अगदी चेंज ऑफ पेस बघायला मिळालं होतं. हितेंद्र पातीमार्फत एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण केली जाते. एक धावेचे रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 खेळाडूंच्या माध्यमातून या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 28 या आकड्यावर. एक गडी बाद 28 अशी स्थिती बघायला मिळते जय महाकाल मालजीपाडा या संघाची. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक चालू आहे. एका बाजूला आपण बघू शकतोय डीप मध्ये मितेश भोईर याला बघू शकतोय. यामध्ये स्विच चिट करण्याचा प्रयत्न झालाय. घातक फटका खेळला होता जरूर मात्र फ्लाय स्लिपला काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय निखिल पाटील मार्फत. अगदी स्वतःला झुकवलंय या चेंडूला मात्र फील्ड करण्यासाठी आणि काय एफर्ट दाखवलेत अप्रतिम एफर्ट. अगदी डीप मध्ये आपण बघू शकतोय. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मितेश भोईरला आपण बघू शकतोय. यावेळी मात्र इथे मात्र काय घडले तर झेलचीच्या स्वरूपात गडी बाद झालाय. मिस्टर केवल याची मात्र विकेट जाते. अगदी शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये भावेश भोईर याने पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर केवल याचा खेळ गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतो मिस्टर आकाश जाधव मैदानाच्या आत दाखल होतोय. हितेंद्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होते, अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली होती. अगदी या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्यात, फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी त्याने बाद 2 गडी बाद केलेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील, दुसरा पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू असेल आणि सामोरं पाहतोय फलंदाज आकाश. शेवटचा चेंडू हितेंद्र पाती गोलंदाजी मार्कवर टाकण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस बघा खेळाडू तिथे लावला होता, मात्र कुठे ना कुठे थोडासा तो अक्रॉस बघायला मिळाला जातोय आणि त्यामुळे इथे मात्र बघा चेंडू मात्र निघून जातोय डीप स्क्वेअर रिजनला. सीमा रेषा पार येतोय चौकार. बँकुडीचे तर जितेंद्र पाटील यांचं आगमन झालंय. जितेंद्र मास्टरचे सर्वा यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत श्रद्धांजली चषकामध्ये. तर दिवेश येतोय नंबर 3चं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तो 3रं षटक घेऊन येतोय. जिंकण्यासाठी 77 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि या 77 धावाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला जरूर पहिल्या षटकामध्ये निखिल पाटील मार्फत तब्बल 25 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मात्र फलंदाजीसाठी कोण होता तर मिस्टर समीर राऊत होते आणि समीर राऊत याने मात्र आपली खेळी मात्र करून तो मैदानाच्या बाहेर गेलाय. मात्र एका बाजूला आकाश बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आदेश बघायला मिळतोय. मात्र या विकेटसाठी जास्तीत जास्त भागीदारी होणं फार गरजेचं असेल. नंतर मग जर बॅकफुटला जायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ती म्हणजे दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाने. तर 15-16 मार्च विसरू नका मित्रांनो, जुचंद्र मास्टर्सचे हे आयोजन याच मैदानावर नागेश काका क्रीडांगणावर तुम्हाला बघायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. तर दिवेश आलाय गोलंदाजी मार्कवर. दिवेशने काय गोलंदाजी, अगदी सगळ्यांची मन या खेळाडूने जिंकलेले आहेत. मध्ये अगदी चेंडूला केलं जाते कव्हर फ्लॅश शतरक्षक येतोय, डीप मध्ये चेंडू गेलाय, एक धाव पळून पुढे, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. बॅकअप साठी शतरक्षक बघायला मिळतोय, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. मात्र तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण झाली आहे. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 35च्या आकड्यावर. अगदी बॅकअप साठी शतरक्षक आला होता, त्याच्या डोक्यावरून देखील चेंडू फ्लाय झालाय. मात्र शेवटी आपण बघितलं भावेश भोईरने या चेंडूला कलेक्ट केलं जातंय. केवळ आतापर्यंत माफ करायचा आदेश आतापर्यंत 2 चेंडू त्याने सामना केलाय आणि तो 5 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आकाश ज्याने 1 चेंडूचा सामना केलाय आणि या 3 धावांवर तो देखील खेळतोय. या मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बघा चकवतोय, गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक धाव पळून पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेली आहे. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 या आकड्यावर. पुन्हा एकदा दिवेश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेटने आकाशसाठी. यावेळेस मात्र बरकटलाय गोलंदाज, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघालाय आणि पंच ललितजी भोईर बंड्याफरांचा इशारा आलाय की हा अवांतर चेंडू. अवांतर निशी धावसंख्या पुढे सरकली आहे 38 या आकड्यावर. 3रं षटक मार्गावर आहे. पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बंधू पाटील आहेत, नाही करणार चुकी आणि परतावं लागेल मिस्टर आकाश जाधव याला. गॉन.
गुडीचे नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी भरभक्कम एसटीचा खेळाडू दीपू मैदानाच्या आत दाखल होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावसंख्या. जिंकण्यासाठी 77 धावांचं टार्गेट आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर काय घडलं तर पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर नक्कीच त्याने स्क्वेअर चेंडू हाताळला होता आणि विकेट गेली आहे या चेंडूवर. चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर दिवेश. स्ट्रायकरकडे नवीन बॅटर बघायला मिळतंय मिस्टर दीपू. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय दिवेश. यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू मिस टाइम स्ट्रोक्स बघायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय डीप मिड विकेट वरून. मितेश भोईर होते तिकडे, चेंडूला मात्र उडवलंय. तोपर्यंत 1 धाव. या 1 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 39 आकड्यावर. गडी बाद झालेत ते म्हणजे 3 गडी बाद झालेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस आदेश स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बरकटला पाहतोय गोलंदाज. दिशा बरकटली जाते. कुठे ना कुठे लाईन आणि लेंथ विसरला की काय गोलंदाज दिवेश भोईर. आतापर्यंत त्याने 2 स्क्वेअर चेंडू हाताळलेत. गोलंदाज पुन्हा एकदा 5व्या चेंडूसाठी सज्ज होतोय दिवेश. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, फाय स्लिपला आहे क्षेत्ररक्षक सूरज भोईर, नाही करणार चुकी आणि लागतोय धक्का क्रमांक 4 मिस्टर आदेश पाटील. तो पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल पावरफुल. हाय आमचा नेता लई पावरफुल, हाय आमचा नेता लई पावरफुल. नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला. गुडीचे नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर जय. 40 या धावसंख्येवर 4 गडी बाद झाले. जय महाकाल मालजीपाडा संघ 77 धावांचं टार्गेट आहे आणि या 77 धावाचा पाठला करत असताना 40 या धावसंख्येवर 4 गडी बाद त्यांचे बाद झालेत. न्यू मॅन इन मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर जय पाटील दाखल होतोय. त्यांच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. कुठे ना कुठे स्क्वेअर चेंडू हाताळल्यानंतर मात्र कमबॅक केले मिस्टर दिवेश पाटील मार्फत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूची एज घेतली आहे. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू मात्र धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न झाला नाही. चेंडू पाहतोय डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या आहे स्थिर 40 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले ते म्हणजे 4. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 12 चेंडू असतील आणि 37 धावांची गरज. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बँकुटीचे नवीन फलंदाज नीरज बघायला मिळतोय. नीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी अशोक डिंडा यांची मात्र स्टाईल त्यांची बघायला मिळते. अशोक डिंडा उजव्या हाताने गोलंदाजी करायचे, मात्र हा नीरज डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. हा थोडासा फरक बघायला मिळतोय. 4थं षटक घेऊन येतोय नीरज. वैयक्तिक पहिलं तर फंगापाटी तो 4थं षटक घेऊन येतोय. अगदी डावखुऱ्या हाताने तो हाय ऍक्शन त्याची बघायला मिळते.
पहिला चेंडू दीपूसाठी. ओ यावेळेस काय चेंडू पडला बा तो, अगदी मी तर म्हणेन गुडलँड स्पॉटवर चेंडू पडलाय आणि थेट यष्टीरक्षक चेतन पाटीलच्या हातामध्ये विसावला गेलाय. अगदी फुटवर्क नव्हतं या स्ट्रोकला खेळण्यासाठी दीपू याचं, म्हणूनच की काय हा चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज नीरज, पहिला चेंडू आलाय नीरजाच्या स्वरूपात. अगदी 15 ते 20 बॉलचा रनअप घेत असताना नीरज बघायला मिळतोय. यावेळेस मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला दुर्वेश आणि नाही करणार चुकी आणि समाप्त होतोय फलंदाज दीपू याचा खेळ गॉन. थँक्यूचे नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर सनी. अगदी त्याला मात्र 7व्या क्रमांकावर प्राचनात करण्यात आलाय. तो देखील मोठे पटक्यासाठी जाणला जातोय. मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. आता बघा समीकरण कसं आहे, किती धावा आणि किती चेंडू मध्ये किती धावा पाहिजेत, तर 10 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी बॅटची लेमन कट घेऊन चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत भावेशने चेंडूला कलेक्ट केले तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली पाहिजे. या एकनिशी धावसंख्या थोडीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 या आकड्यावर. 5 गडी बाद 41 धावा अशी स्थिती बघायला मिळते जय महाकाल मालजीपाडा या संघाची. 3 चेंडू काय अप्रतिम अचूक टप्प्यावर हाताळलेत गोलंदाज नीरज याने. 4था चेंडूसाठी सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने जयसाठी. यार मात्र इनसाइड आउट फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आलाय दिवेश, मात्र वन बफने चेंडूला कलेक्ट केलंय. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय. ऍक्युरेट थ्रो केला जातोय दिवेश मार्फत. बारूक आहेत तिकडे आणि चांगला थ्रो त्यांच्या मार्फत केला जातोय. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 43 या आकड्यावर. चेंडू टाकून चालते म्हणजे 4. 5वा चेंडू जयसाठी. ओ यावेळी पत्रा स्लॉक स्वीपचा फटका केलाय. चेंडू मला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषा पार. येतोय षटकार. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. शुभम तिच्या डोळ्याला गॉगल काळा, गावठी गाडी मिसा आता गोळा, केला लाडीक माझ्याशी ताळा, केला लाडीक माझ्याशी ताळा, मला हळूच मारला डोळा. थँक्यूचे बँडेज आहे इकडे, सडी बँडेज आहे इकडे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. समीकरण असं बघायला मिळतं 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर कुठे ना कुठे मालजीपाडा संघाचे मात्र जे फॅन असतील ते मात्र इथे थोडासा सुटकेचा श्वास घेतील. मॅच अजूनपर्यंत आहे असं मात्र चित्र दर्शवेल. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये बघायला मिळतोय आणि झेल पकडलाय मिस्टर सूरज भोईराने आणि संपलाय जय याचा खेळ.
खेळाडू त्यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. जुचंद्र मास्टरचे जे खेळाडू आहेत ते तुमची वाट पाहत आहेत, कारण उद्याच्या दिवशी मला वाटतं दैसर येथे मॅच आहे. यस, त्याच कदाचित डिस्कस करायचं असेल, काय प्लॅन असेल, कुठे जेवायला जायचं असेल, कोण गोलंदाजी करणार, कोणाला मात्र प्रोमोट करणार फलंदाजीसाठी, या पूर्णपणे डिस्कस करायचं आहे. तुम्ही त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय तुम्ही मंचावर येऊन बसायचं आहे. दिवेश यावेळी पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न, काय चेंडू हाताळला होता, अगदी स्लॉट मध्ये चेंडू हाताळला होता, अगदी गुडलँड स्पॉट वर चेंडू बघायला मिळाला होता गोलंदाज दिवेशाचा. आणि या चेंडूवर मिळते एक धाव. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 50 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. दिवेश राईट आर्म राहून दे विकेटने. यावेळी पद्धत चेंडूला फेकून दिले वाईडिश बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. येतोय कार्तिकच्या बॅट मधनं षटकार. चेंडूची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये, चेंडूची व्यवस्था करा. आता बघा काय समीकरण बघायला मिळतं. 4 चेंडू 21 धावांची गरज. काय लाईव्ह टेलिकास्ट डिका स्पोर्टच्या माध्यमातून, अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. क्लिअरिटी बघा, काय अप्रतिम क्लिअरिटी आहे, खूप सुंदर आहे क्लिअरिटी. 4 चेंडू 21 धावांची गरज. 4 चेंडू 21 धावा. वाडा मॅच. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात. अगदी चांगल्या चेंडूची सांगता झाली आहे गोलंदाज दिवेशाची. अगदी जागेवरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता फलंदाज कार्तिक मार्फत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला दिशा भरकटली आहे गोलंदाजी आणि पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत की हा वाईट चेंडू. अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 57 या आकड्यावर. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. 3 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र फ्लाय स्लिपला सूरज भोईर नाही करणार चुकी आणि तिसरी झेल पकडला जातोय मिस्टर सूरज भोईर मार्फत. मितेश भोईराचा मात्र आज दिवस नाहीये. त्याच्याकडनं झाली होती एक चुकी, मात्र चुकीचं बघा किती मात्र फरक पडलाय. धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली आहे, 50 ते 57 जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच की काय, जर ती कॅच पकडली असती तर मात्र धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये कामयाब झाला असता दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघ. नवीन फलंदाज अभिषेक गेलाय खेळण्यासाठी. तर शेवटचे किती चेंडू बाकी आहेत, तर 2 चेंडू बाकी आहेत. यावेळी मात्र अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळला जातोय. वाईट डिश मिडॉनला चेंडू क्लिअर करतोय, निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 61 धावसंख्या. अभिषेकच्या बॅट मधनं आलाय चौकार. शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र धावसंख्येचं दिलं इथे मात्र काय घडलंय, तर जातोय चेंडू निर्धार स्वरूपात आणि अशा प्रकारे या स्पर्धेमधून परतीचा प्रवास करावा लागतोय जय महाकाल मालजीपाडा या संघाला आणि पुढे सरकला जातोय तर म्हणजे दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रचा संघ बघायला मिळतोय. नेक्स्ट मॅच कानाई पाय ए आणि कानाई पाय बी या दरम्यान सामना बघायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच कोण, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर ज्याने 13 चेंडूचा सामना केलाय
आणि 31 धावाच्या बॅट मधनं आल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 षटका हाताळलेत आणि 20 धावा दिलेत आणि 3 गडी त्याने बाद केलेत. मिस्टर दिवेश पाटील द मॅन ऑफ द मॅच. चला कानाई बी संघ लगेचच छत्रछन सजून घ्यायचा वेळ न दवडता. तर जितू पाटील यांच्या शुभ हफ्ते इथे मात्र दिवेश पाटील यांना मात्र मॅन ऑफ द मॅच चा किताब देण्यात येत आहे. जुचंद्र मास्टरचे एक संगनायक ज्यांच्या खांद्यावर भरपूर जबाबदारी आहे जुचंद्र मास्टरची आणि मात्र ती त्याने आतापर्यंत पूर्णपणे बजावली गेली आहे जितू पाटील मार्फत. त्यांच्या शुभ हफ्ते इथे मात्र सन्मानित केले जात आहे मिस्टर दिवेश पाटील याला. प्रफुल्ल भोईर यांचं आगमन झालंय त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत.